दरम्यान शिंदे आणि कदम यांच्याविषयी असभ्य विधान केलंय। भास्कर जाधव यांची जीभ घसरली। एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचा मेळावा पाकिस्तानात घ्यायचा सल्ला त्यांनी दिलाय। यावर आमदार भास्कर जाधव काय म्हणालेत आपण पाहूया। काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा। सुरत भारतामध्येच आहे। अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये। आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता। मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या। एका बाजूला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं, एका बाजूला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा, आणि नालायकानो तुम्ही त्या शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता। याचा अर्थ ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, गुण नाही पण वाण लागला। भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही, पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा कुठलाही दिवस सुरू होत नाही। एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कडेला बसलेले असल्यामुळं त्यांना तो गुण लागलाय। दरम्यान रामदास कदम यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत केलेल्या विधानाचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतलाय। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती, कळा सगळी माहिती। अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगतायत, तुम्ही आम्हाला संपवताय। असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात, ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही।